जितेशने सिंगलने खातं उघडले. मात्र सागर आपण पाहतोय अष्टविनायक संघाकडनं प्रचंड वेग आणि वेगाने इम्प्रेस करतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सागर गोलंदाजी मार्कवर सेकंडला समर्थ. मिडॉन नाहीये. पंचांचा जबरदस्त पावसा. समर्थने सिंगलने खातं उघडले. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात. सागर ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. छगन काय करतात? उद्याची तयारी सोपे हलवत आहेत. प्रेम देवकरांचे पिताश्री त्यांचं आगमन झालंय. षटकाराची नितांत गरज होती. तो षटकार आलाय. जितेश मधून 8 धावा आपण कधी लागल्यात त्याला माहितीये. सागरच्या विरोधात शांत राहून चालणार नाहीये. जितेशला माहितीये. नाही घाई करू नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओम साई 11 संघाची धावसंख्या बिनबाद 9. मोठी देसाईचे बघा सर्वात मोठा एटीएम संतोष देवकर का? एकविरा धाब्याचे ओनर त्यांचं हार्दिक स्वागत. नाही ते बक्षीस मला वाटतं छगनवरती लावतील उद्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अरुण दादा काय चर्चा करतायत बॉलर सोबत? संघ मालक आहेत. अष्टविनायकचे संघ मालक आहेत त्यामुळे चर्चा करतायत. सत्यवान मात्र आलेत बॉलिंग करण्यासाठी. बघायचे जितेशला माहिती आहे या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये 2 षटकं सागरचे असतील त्यामुळे आता आक्रमण करावं लागेल. 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये ऑलरेडी आलेले आहे. पाच ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 मॅच क्रमांक 5. पंचांकडे पाहिलं जातं. पंच वाईट शिकवून करतायत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. धावसंख्या 10. जेल ड्रॉप. धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते. जितेशचा झेल सोडलाय बघा.
इथे बॉल बघा, झेल सोडल्यानंतर आला हा जितेश पाटीलच्या बॅट मधनं ब्रँडेड सिक्सर. त्यांचे हार्दिक स्वागत. उद्या पहिलीच मॅच लुजरची पाहायला मिळेल. एक ग्रुप मधनं दर्शित 11 आणि लकी मयंक 11 आणि दुसऱ्या मॅच मध्ये आरव 11 आणि सरपंच 11. आई चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. झेल सुटल्यानंतर किती मागात पडतो बघा फिल्डिंग करणारा टीम अष्टविनायकला. तिसरा षटकार. तीन षटकार बघा, झेल सुटला किती महागात पडतोय. 28 धावा दाबलकवरती लागलेल्या आहेत. याच ओम साई टीमने पहिल्या मॅच मध्ये 96 धावा उभारल्या होत्या. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. तीन धावा इथे धावून घेतल्यात. धावसंख्या 31. विशाल देवकर बघा, 31 धावा आपल्या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हाय चेंडू उंच गेलाय, समर्थच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावा आल्या 28, धावा झाल्या 37. दोन षटकात पॉवर प्लेच्या 37 धावा आल्या. जितेशला जीवदान मिळाला. सत्यवान मात्र यांच्या ओव्हरमध्ये तो भरपूर मागात पडतोय. आता अष्टविनायक टीमला मॅच क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपण 5 पाहतोय. यानंतर SK11 आणि बाबुराव शेठ
प्रतिशांती शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. 37 झालेत. 37 धावा झालेत. सागर पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये. अपील करण्यात जरूर आलं होतं मात्र चौकार आहे. काय चेक करायचं आता? बॉल स्टंपला लागलाय का? ओके. खाली काय त्याला लागलाय? फुल आहे का तो? तू का लागले? ये इकडे तू वरती ये. जा बस तिकडे. नाही रे नाही. कोण आहे 12 वयांचं आहे ना इथे? 12 कुठे झाले इथे? टेंगला पडले बॉल डायरेक्ट. तो प्लेस बघ ना. तू समज ते साइडला पडला डायरेक्ट. हे बघ यो बघ यो इथला डायरेक्ट त्या साइडला पडला बॉल. बरोबर राकेश स्टंपच्या मागे पडले बॉल. त्या साइडला पडला रे. वाईड आहे ना? वाईट बॉल आहे. काय माहिती एवढा थोडासा तिथे फुल आहे तो जरा साईडला करा. केला का? बाजूला स्टंपच्या. हा तिथे बरोबर. वाईट आहे. 5 धावा इथे मिळाल्यात. धावा झाल्यात 42. फुलटॉस बॉल होता आता. चला 1 धाव होती तिथे 2 मिळाल्या. मगाशी असता थ्रो फेकताना वर्षानं फेकताना तरी बी मॅचेंची होते. लय लवकर आटापते. अजयची मग कसं काय 2 ओव्हर 37 आणि पंजा वाईट आहे तो पहिला. ते 42 आणि आता 2 44 धावा झाले. एक धाव तिथे मिळाली. धावसंख्या 45 वरती आपल्या पाहायला मिळते. जितेश 32 वरती नाबाद आहेत. समर्थ 7 धावांवरती नाबाद आहेत. काय नाव? इथे फुलटॉस होता. सुमित आलेत ना. एकच धाव. तुषार बघा सध्या आपल्या स्क्रीनवरती पंचांच्या बाजूला. संघमालक अष्टविनायकचे अरुण म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. इथे सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. क्रिकेटची आवड लहानपणापासूनच आहे. एक धाव इथे मिळेल. 46. बरोबर ना? 46 धावा. बरोबर रे. 44 नंतर 2 सिंगल आले. 46. ऑन साइडला खेचलाय बॉल. मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे मात्र सुमित इथे. चला आता बघा किती मिळतील. 2 तर झाल्या.
2 धावसंख्या पुढे सरकली ती 48. तिसरं षटक प्रगती पत्र आहे. धावांची गती चांगली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई संघ या संघाने पहिल्या मॅच मध्ये 96 धावा उभारल्या त्या सर्वाधिक धावा आहेत आतापर्यंत मोठी देसाई प्रीमियर लीग मधल्या. सागर इथे फटका चांगला आहे. गलीमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अडवण्यात यश मिळाले. दोन काढल्या. थांब रे थांब. एक बॉल ओढ झाली का? एक बॉल बाकी आहे. टेस्ट पण काउंट करताय. त्यांना विचारा तुम्ही 55 कसे सांगताय? 6 नाही काही नाही. 51 मोजतो बाई मी पण. मग मला माहिती आहे कधी स्कोर पण चुकतोय ना. मला पण वाटलं की पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 28, या ओव्हरमध्ये 14. बॉलर कोण आहे बघ, नाव नाही माहिती मला. अतिश आलेत बॉलिंग करण्यासाठी. फिफ्टी 51 धावा झालेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर SK11 आणि बाबुराव शेठ प्रतिष्ठान. आणि उद्या पहिली मॅच असेल लक्षात घ्या. लुजर दर्शित 11 आणि लकी मॉइंक 11 आणि त्यानंतर अरब 11, सरपंच 11 आणि या मॅच होतील त्यानंतर अजून पुढचा शेड्यूल तुम्हाला समजेल. यतेश मडवी येत आहेत. आतिश आले आणि आतिशने घेतले विकेट. पहिली विकेट. 51 वरती लागणारा पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये ओम साई 11 टीमला. बघा जितेश थोडेसे नाराज आहेत, मात्र अतिशय मी कौतुक करेल. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्याने 51 धावांची भागी फोडण्यात यश मिळाले. दाराब एक्सप्रेस विकी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. असं वाटतं विकी भोईर गोव्यामध्ये. बघा ना त्यांचा लुक बघा, त्यांची ड्रेसिंग बघा. छगनपडे असं वाटतं का गोव्यामध्ये आलेत विकी भोईर मोठी देसाईचे. बाबूला नाही समजलं मग कोणाला समजेल. पियुष ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये.
तोच पियुष देवकर आपल्या पाहायला मिळतोय. मात्र आतिशने जितेशची महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवरती घेतलेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. फुलटॉस पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मोठी देसाई ब्लास्ट 6. ऍक्शन रिप्ले बघूया आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू घेतो ना, मग रिव्ह्यू गमावलाय. बघा बॉल किती खाली डीप होत असताना पंचांचं योग्य डिसिजन. दसरा सोरकादे सर 57 पहिल्या मॅच मध्ये ज्या टीमने 96 उभारल्या होत्या याही मॅच मध्ये 57 झालेत. आता फटका फसलाय. लॉंग ऑफ झेल ड्रॉप. सत्यवान मात्र बघा 28 धावाही दिल्यात आणि आता झेलही सोडलाय. 2 मिळालेत. $59. कॅचेस विन द मॅचेस. जितेशचा झेल सोडला आता पियुषचा झेल तुम्ही सोडलेला आहे. पियुषने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. जितेश आणि पियुषने आणि दोन्ही खेळाडूंना या मॅच मध्ये योगदान मिळालेलं आहे. धावसंख्या 59. याही मॅच मध्ये धावांचा उच्चांक गाठेल असं वाटतंय ओम साई. आता लॉंग ऑफ. विवेकने आता झेल टिपलाय. पियुषची खेळी इथे समाप्त झालेली आहे. 65 वरती लागणारा दुसरा धक्का ओम साई टीमला. तनिष मात्रे उर्फ बघेरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 65 वरती 2 विकेट. उत्तर षटक प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 14 धावा आतिशने खर्च केल्या. 2 विकेट आतिशने महत्वाच्या घेतल्या आहेत. जितेश आणि पियुष. बघायचंय तनिष. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. तनिषची विकेट धोक्यातच आहे. विकासने टिपलाय. झकास झेल. 3 विकेट आतिशने या ओव्हर मध्ये घेतलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई टीमची धावसंख्या ती 65. शेवटची ओव्हरला लगेच सुरुवात करूया आपण. एक बॉल आहे. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती षटकार. तिसऱ्या बॉलवरती झेल सोडला 2 धावा. चौथ्या बॉलवरती षटकार. 5व्या वरती विकेट. 6व्या बॉलवरती विकेट. आता एक बॉल कुठून असेल. 7 बॉलची ओव्हर आहे. बॉलरलाही माहित नाही का तुम्ही बॉल किती टाकलेत. नो बॉल नाही ना. नाही आतिश प्रॅक्टिसला बॉल सोडत नाही. मात्र आता मॅच खेळताय ना तुम्ही आतिश. 6 झालेत बॉल.
नाही अजून इक्वेशन कसं सांगायचं सत्यवान मात्रे. नाही बॉल आम्ही तर काउंट करतोच नेहमी. स्कोरर तर करतात आम्हीही करतो. सरळ आहे बघा. पहिल्या बॉलवरती विकेट जितेशची गेली. त्यानंतर पियुष आले. त्यांनी षटकार मारला. त्यानंतर झेल सोडला तुम्ही. त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर 2 बॉल 2 विकेट. अतिश ओव्हर नंतर सराव करा हरकत नाहीये. आता ओव्हर झाली. 4 षटकात 65 झालेत. विकास गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. मागच्या मॅचमध्ये 2 बिमार टाकले होते बघायचं. इथून विकासला झकास गोलंदाजी करावी लागेल. 65 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. प्रवीण देवकर यांचा पुरस्कृत केलेला संघ ओम साई अरुण म्हात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अष्टविनायक 1 धावा मिळाली फलंदाच्या खात्यामध्ये. समर्थ इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन खेळत आहेत. 1 धाव मिळेल तो पैकी बघा. ऑक्शन झाला होता मोठी देसे प्रीमियर लीगचा आणि 12,000 मध्ये 12 प्लेयर घेतलेत अष्टविनायकने. बोली तरी किती लावली? 1000 क्लीन बोल्ड फलंदाज बाद. अजून एक धक्का. समर्थचे खेळ समाप्त. कमबॅक झालेला आहे या मॅच मध्ये अष्टविनायक टीमचा. हर्षल उर्फ थॉमस राईस. बघा ना सर्व नावं आज माहिती पडतील ना प्रीमियर लीग मध्ये आज उद्या. परदीन काझी मोठी देशामध्ये 67 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय उडतंय सागर पाटील बघा. कार्बन कमाल कॅच. अजून एक विकेट. फलंदाज बाद. हॅट्रिकचे उंबरलेत विकास. बघा असं वाटलं होतं 80-75 पर्यंत पोहोचेल ओम साई संघ. मात्र विकासने धावांवरती रोख लावली. विकास झकास गोलंदाजी करतायत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नंतर टॉस होईल. SK11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. निकेश आले बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल विकास. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही मात्र शॉट मिड विकेटला. फिल्डिंग बघा जबरदस्त आहे. निकेश यांना नाव अजून दिलं नाहीये टोपण. 68 धावा झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ज्यावेळी जितेश पियुष बॅटिंग करत असं वाटलं होतं 75-80. इथून अजूनही एक षटकार आला 74 होतील. अपील 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 तर बघा सत्यवान मात्र करत नाहीये. मात्र त्यांना माहिती आहे डॉट बॉल आहे. अडुसष्ट धावांवरती रोखलंय.
ओम साई संघाला आणि अष्टमी नाईक संघाला 69 धावा करायचे. 2च धावा बघा. जबरदस्त बॉलिंग केली विकास यांच्याकडे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 16 ओव्हरच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 3 विकेट. 2 विकेट आणि 3 धावा. त्यात एक लेग पाहिजे. चला टॉस साठी आलेत का कॅप्टन SK11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आकाश मात्र एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कोण आहेत? SK11 चे कॅप्टन कोण आहेत? वरुण नाही, SK स्वतः आहेत मला वाटतं. 69चं टार्गेट आहे. चला चला टॉस करून घ्या. वरून आले का? सौजन्य मधुकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ सौजन्य कीर्ती मधुकर पाटील यांच्याकडून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय अंबो अर्जुन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद अंबो म्हात्रे यांच्याकडून नाव ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्वर्गीय बैराम बक्या पाटील व स्वर्गीय अलका बैराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल बैराम पाटील यांच्याकडून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय अशोक पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज सौजन्य ज्ञानेश्वर सावराम देवकर यांच्याकडून. आमचे मोठे देशाचे राकेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आणि संतोष देवकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू स्पॉन्सर झालेत, त्यांचे मनापासून आभार. बाबाजी पाटील साहेबांचे विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. आकाश टॉस कोणी जिंकला? बाबूराव शेठ प्रतिष्ठानने टॉस जिंकले. ती मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. मात्र उद्या पहिली मॅच असेल लुजर लुजर. दर्शित 11 आणि लकी मयंक 11, त्यानंतर अरब 11, सरपंच 11 आणि पुढचं शेड्यूल अजून सांगू आम्ही या मॅचेस झाल्यानंतर. मुक्ता डेव्हलपर्सचे मनापासून आम्ही आभारी आहोत. त्यांचं विशेष सहकार्य या मोठी देसाई प्रीमियर लीगला. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील साहेब त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. रोहिदासजी म्हात्रे साहेब उद्योगपती आपण पाहतो, त्यांचेही मनापासून आभारी आहोत. विवेक 4 वाजले. चला भूषण पाटील तुर्बे, विवेक आणि 9 सेकंडला सुमित. तरीचा पहिलाच बॉल. मागच्याही मॅच मध्ये विवेकने षटकाराने खातं उघडलं होतं आणि याही मॅच मध्ये विवेकने षटकारानेच खातं उघडलंय. विवेकला बघितल्यानंतर बघा हलचल यादवची आठवण झाली आम्हाला. ISPL मध्ये बघितला पण हलचल यादव जबरदस्त पॉवर हिटर. गोलंदाज कोण आहेत? बगीरा नाही, तनिष आहेत ना, तनिष उर्फ. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता.
नाही नाही बॅटला लागले असं वाटतंय. अपील करतायत. जितेशला नंतर कळलं बॅटला लागलाय, त्यानंतर ते लगेच थांबले. सुरुवातीला त्यांनी अपील केलं होतं, मग जसं त्यांना कळलं की बॅटला बॉल लागलाय त्यामुळे थांबले. आणि एक खेळाडू तिथूनकडे पाहिजे. प्रत्येक खेळाडू ती दाखवणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणा गरजेचा आहे क्रिकेटमध्ये. इथे मात्र शॉर्ट स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक जालिंदर तिथे बघा. मस्ती बॉय हार्दिक बघा लॉंग ऑनला फिल्डिंग करतायत. नेहमी चेहऱ्यावरती स्माईल असते त्यांच्या. अर्धशतकांचा राजा नयन पाटील. इथे मात्र थॉमस राईस तिथे बघा. दहिसरचे का? फुलटॉस बॉल होता. मिड ऑफच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. आता काय बाहेर जाऊन अडवत आहे. चौकार. ओमकार उर्फ अनंत बघा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. अजय म्हणजे प्रत्येक गावात बघा टोपण नाव आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये किती धावा आल्यात? 12. लक्ष्य 69 धावांचं आहे. चला चला थोडस स्पीडअप करा. अष्टविनायक हार्दिक अर्धशतकांचा राजा. मस्ती बॉय क्या बात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. 69चा पाठलाग करायचंय. हार्दिक आले दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बघायचंय. सुमित बघा चांगला बॉल होता. मस्ती बॉय हार्दिकचा पहिलाच चेंडू डॉट आलाय. सुमित उर्फ विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये नाही. फ्लेक्सिबल क्रिकेट बघा ना. फिटनेस बघा. आणि क्रिकेटमध्ये फिटनेस चांगला पाहिजे. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार. चौकार. ज्ञानेश्वर देवकर बघा पहिला सामना जिंकलाय त्यामुळे मॅच एन्जॉय करतायत. पुढच्या मॅच मध्ये खेळायचंय ना. विश्वजित ठाकूर आले. झेल खाली आली. झेल टिपलाय. फलंदाज बाद. सागर आलेत. डबल्या बघा नाही खुश आहेत ना आता. सुमितची विकेट मिळाली आहे आणि तीच विकेट हवी होती त्यांना. धावसंख्या पण पाहिजे तर 12 वरती धक्का लागत असताना ऑप्शनच्या बाहेर होता. व्हाईट बॉल. नाही हार्दिकला काय हिट करताय.
मस्ती बॉईज. पुढचा बॉल. हा चेंडू बघा सागरच्या पाठमधून जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळालाय. बॉल 1 बाउन्स सीमा पार चौकार. एकवीस धावा धापल कधी लागल्या. 69चा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हार्दिक कमबॅक करतील का? हार्दिकच्या विरोधात अजून एक चांगला फटका. डबल्या बघा किती वेगाने आलेत. एकच धाव. 22 धावा झाल्यात. 69 चेस करायचेत टीम अष्टविनायक संघाला. बघा इथून कोणता संघ सलग 2 सामने जिंकेल. पराभूत झाला तर एक संधी असणार आहे अजूनही. स्टॉमर्स डाईस बघा थोडेसे टेन्शन मध्ये कारण बॅटिंग झाली नाहीये या मॅच मध्ये. होईल अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत. थॉमस डाईस मिड ऑन वर आलेत आणि झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज बाद. बॉलवरती षटकार आला असता. 18-41 ची मॅच राहिली होती आणि त्याच फटक्यांच्या ते शोधात होते. आता थॉमस राईस आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. झेल त्यांनी टिपलेलं आहे. उद्या डॉट बॉल आहे. 17 चेंडू 47 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय बाबूराव शेठ प्रतिष्ठान. हाईट हॉट आहे. तनिष बघा जबरदस्त बॉलिंग करतायत. 16 चेंडू 47 ची गरज. बघा मयुरेश म्हात्रे गोट्यावर गेलेत. आहेत जबरदस्त जबरदस्त बघा सलग 3 चेंडू डॉट टाकले तनिषने. सागरला पूर्णपणे शांत ठेवलंय. ओम साई संघाने 68 धावा कुठल्या. प्रवीण देवकर यांच्या मालकीचा संघ. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक ब्रावोने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. दोन झेल बघा ब्राऊन टिपले आतापर्यंत. 14 बॉल 47. 1996 चे यष्टीरक्षक आहेत.
ब्रावो. इथे मात्र बघा 5वा डॉट आलाय का? मेडन षटक आता पाहायला मिळेल का? 18 बॉल 47 ची मॅच 13 बॉल 47 वरती आली. आतिशने मागच्या वर्षी 2 अर्धशतक ठोकले होते आणि आता मेडन षटक आलंय. तनिष बघिरासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त बॉलिंग. मेडन षटक पाहायला मिळालंय. मोठी देसाई प्रीमियर लीग. बघिरा सध्या आपल्या स्क्रीन वरती आहेत बघा. 12 बॉल 47 ची गरज आता. तनिष सर्वात मागणे खेळाडू आहेत मोठी देसाई प्रीमियर लीग मधले. त्याचं उत्तर दिलंय बघा मेडन षटक टाकून. फडकेपाडा प्रीमियर लीग आयकॉन खेळून बघा राकेश मात्र इथे दाखल झालेले आहेत. ISPL ची फ्लाईट मिस झाली ना. दर्शन केणे उर्फ काका बघा. नाही संघ पराभूत झालाय मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये. 1930 चे गोलंदाज होते दर्शन केणे. संदेश देवकर बघा मगाशी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसोबत होते आता इथे दाखल झालेत. नाही या संदेश स्वागत आहे आपला. वेळ कमी आहे ना त्यांच्याकडे. गावची मोठी देसाई प्रीमियर लीग आणि बघा ना किती लवकर आलेत. 12 चेंडू 47 गरज. बॉलिंग करण्यासाठी जितेश पाटील आलेत. पहिलाच बॉल सीमा पार चौकार. 11 चेंडू फायनल एक समर्थक कोणती चूक करत नाहीयेत. राजेश सोडेच्या खात्यात पहिली विकेट. दहा चेंडू त्रेचे. जितेश ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईट चिघून करतायत. 10 चेंडू 41 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. अष्टविनायक संघ आपण पाहतोय जिथून सत्यवान मात्र यांच्या ओव्हरमध्ये 28 धावा आल्या पहिल्या डावात. तिथून चार्जअप झाला थोडासा ओम साई संघ. सिंगलने काही फरक पडणार नाहीये. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला SK 11 रेडी राहा. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अतिशय बॅट बदलून आलाय सिक्सर.
मॅच ऑन. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आतिशच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सात चेंडू 29 40 झालेले आहेत. अष्टविनायक संघाच्या 7 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करावे लागतील आणि तो प्रयत्न आता सुरू केला अतिशने. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. आता डॉट आलाय. 6 बॉल 29. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. SK11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. बाबूराव शेठ प्रतिष्ठान काय निर्णय घेतलाय? बॉलिंग. SK11 तुमची बॅटिंग आहे, लक्षात घ्या. सर्वांनी वरुणचे संपर्क साधा. हेल्थ तुम्हाला आणलेले आहेत वरुणने. ते प्या आणि पुढची मॅच खेळा. चला चला वरुण वाट पाहते तुमची. बघा थंड आहेत तर लगेच पिऊन घ्या. ज्ञानेश्वर देवकर बघा ना, मला वाटतं कोचिंग करतायत अष्टविनायक संघाला. 6 बॉल मध्ये 29 आता करायचेत. फलंदाज बाद आहेत. 5 षटकार मारावे लागतील आता. 4 षटकार 1 चौकार आला तर सुपर ओव्हर. 5 बॉल मध्ये 29. मंथन आलेत. दशरथ सर एक मंथन माई आपले पंच आहेत भोपरचे. मंथन आलेत. बघायचे आतिशने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतले. 5 बॉल 29. काही शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत गोलंदाज पियुष. 4 बॉल मध्ये 29. आता सामना पूर्णपणे झुकत चाललाय. ओमसाई देसाईचे सुमित मात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. डॉट बॉल. दीपांशु गुप्ता बघा पाणी घेऊन गेले होते मगाशी मैदानात. तीन चेंडूचे विजयाच्या दिशेने वाटचाल करा. संघ 68 धावा चेस बनवल्या होत्या. जितेशचा झेल जिथून सुट. मंथनने षटकार मारला तर विकास दादांकडनं 500. चला आता ही संधी खूप महत्वाची. नाही 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 तिथेच बॉल आहे. झेल पकडलाय. फलंदाज बाद. चला बॅट्समन पाठवा. अरे ना अष्टविनायककडे अजूनही संधी आहे. सागर तुमच्याकडे उद्या आता सलग 2 सामने जिंकेल का ओम साई? कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि ओम साई संघाने मोठी देसाई प्रीमियर लीग मध्ये सलग 2 सामने जिंकलेत. फिल्डिंग लगेच सेट करा. बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि बॅट्समन लगेच पाठवायचे. SK11 उद्या पहिली मॅच असेल. दर्शित 11 विरुद्ध लकी माइंक 11, आरव 11 विरुद्ध सरपंच 11. आणि सागर मला वाटतं तुमची उद्या तिसरी मॅच येईल. बघूया सागर कोणत्या ग्रुप मध्ये आहेत? A ग्रुप मध्ये ना. म्हणजे दर्शित आणि आरवचा विजेता तुमच्यावर होईल सागर. दर्शित आणि लकी माइंकचा विजेता तुमच्यावर होईल का? बरोबर ना.
म्हणजे एक संधी असेल. उद्या तिसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा खेळताना दिसेल अष्टविनायक. त्यासाठी इथून उद्या पहिल्या 2 मॅच आहेत त्या महत्वाच्या. जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. उद्या मॅच समरी जितेश आणि तो तनिष त्याने मेडन टकली तो तनिष आणि त्याने धावा केला तो जितेश. जितेश पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि तनिष मेडन षटक. जितेशने किती केल्या? जितेशने 33 आणि बगेरानी भागीरानी मेडन ओव्हर. या संदेश मात्र गेले आता नावं सांगून आम्हाला सर्वांचे. त्यांनाही नाव आहे ना विकी भोईर.